नमस्कार मित्रांनो, मी कृषी मित्र पवन धिरडे तुमचं कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती हा व्हिडिओ बनवला आहे. तो म्हणजे जमिनीचा आणि पाण्याचा पीएच. जमिनीचा पाण्याच्या पीएचचा पिकावरती काय परिणाम होतो व तो पीएच सुधारण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतात, ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओ हा पूर्ण माहितीपूर्ण असणार आहे. सुरुवातीला आपण आपल्या विहिरीच्या पाण्याचा पीएच चेक करू व नंतर आपण त्यावर काय करता येईल. जर जमिनीचा पीएच वाढलेला असेल तर काय करता येईल व कमी असेल तर त्याच्या उपाय काय करता येतील, ह्या गोष्टी आपण बघू. विहिरीच्या पाण्याचा पीएच मोजणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे पीएच मीटरची रेंज सेट करायची आहे. तर त्यासाठी इथं आपण 4 ग्लास घेतलेले आहेत. ह्या 3 ग्लासमध्ये आपलं डिस्टिल वॉटर आहे व ह्या ग्लासमध्ये आपलं विहिरीचं पाणी आहे. तर यामध्ये आपण 25 डिग्री सेंटीग्रेड पाण्याच्या तापमानासाठी हा पीएच दाखवतोय 6.86. तर यामध्ये आपण ही पुडी मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये आपण पीएच 4.01 ही रीडिंगची ह्या ग्लासमध्ये आपण पुडी मिक्स करून घेतली आहे. तर त्यानंतर काय करू, आपण सर्वप्रथम हा पीएच मीटर आपल्याला चालू करायचा आहे. चालू केल्याच्या नंतर आधी ह्या 2 ग्लासची आपण रीडिंग बघू व ते 2 ग्लासची जर रीडिंग बरोबर आली तर आपल्या विहिरीच्या पाण्याची रीडिंग ही बरोबर येणार आहे. तर त्या सर्वप्रथम आपण डिस्टिल वॉटरमध्ये, प्लेन डिस्टिल वॉटरमध्ये आपण हा पीएच बुडू व त्यानंतर रीडिंग घेऊ. पीएच मीटर घेतलेला आहे. तर आपण 6.86 ही या पाण्याची रीडिंग येते की नाही ते चेक करू. इकडे तर याची रीडिंग आपल्याला 6.8च्या जागेवर 6.3 इतकी आलेली आहे. त्यानंतर आपण आता दुसरी रीडिंग चेक करणार आहोत. याप्रमाणे आपल्याला 4.01 ची रीडिंग या ठिकाणी भेटलेली आहे. मित्रांनो, आता आपण ह्या दोन्ही पण पाण्याचे रीडिंग घेतलेले आहेत. तर आपण आता विहिरीच्या पाण्याची रीडिंग घेऊ. तर आपल्या विहिरीच्या पाण्याची रीडिंग ही 7.9 इतकी आलेली आहे. मित्रांनो, आताच आपण आपल्या विहिरीच्या पाण्याचा पीएच हा चेक केलेला आहे. तर तो आपला पीएच आलेला आहे 7.9. तर पीएचची रेंज ही असते 1 ते 14 पर्यंत. जर नॉर्मल पीएच म्हणलं तर हा 7 न्यूट्रल असतो आणि 1 ते 6 हा ॲसिडिकमध्ये येतो आणि त्यानंतर 7च्या पुढं हा अल्कलाईन पीएच येतोय. तर आपल्या विहिरीचा पीएच हा स्लाइटली अल्कलाईनकडे गेलेला आहे. तर 7.9 या प्रमाणात आलेला आहे. तर आपला पीएच हा 7.9 आलेला आहे. तर पीएचचा अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर परिणाम होत असतोय. जर साधारण पीएच हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल तर आपल्याला सर्व अन्नद्रव्य हे उपलब्ध होत असतात. जर पीएच हा जास्त अल्कलाईन असेल किंवा 8.5 पेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीत आपल्याला फेरस, झिंक, मॅग्नीज आणि बोरॉनची कमतरता ही आपल्याला जाणवत असते. आणि जर पीएच हा कमी असेल किंवा ॲसिडिक असेल, 5.5 पेक्षा जर कमी असेल तर त्या जमिनीत आपल्याला मॅग्नेशियम आणि कॅल्शियमची ही कमतरता जाणवत असते. तर पीएचमुळं आपल्या खताच्या कार्यक्षमतेवर पण परिणाम होत असतो. जर पीएच हा जास्त असेल तर आपले जे फॉस्फरसयुक्त जे खतं असतात त्या खताचं फिक्सेशन होऊन ते खतं जमिनीत असे स्टॉप होतात, म्हणजे आपल्या पिकांना हे उपलब्ध होत नाहीत. आणि जर योग्य पीएच जर आपण मेंटेन केला जमिनीचा तर आपले खत जे देतो आपण पिकांना ते आपल्याला लागू होते. तर पाण्याचा पीएचचा परिणाम हा फवारणीवर पण होत असतो. जर आपल्याला फवारणीतून योग्य रिझल्ट जर घ्यायचा असेल तर आपल्या पाण्याचा पीएच हा 5.5 ते 6.5 इतका असणे आवश्यक आहे. म्हणजे थोडा ॲसिडिक पीएच हा आपल्याला फवारणीसाठी योग्य रिझल्ट जर पाहिजे असेल तर आपल्याला थोडा ॲसिडिक पीएच हा लागत असतोय.
तर जमिनीचा पोत पण बिघडत असतो. जास्त पीएच किंवा क्षारयुक्त पाणी जर वापरल्यामुळे जमीन कडक होते, मुळांची वाढ खुंटते व पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होत नाही व पीएच हा जास्त असल्यामुळे ड्रीप पण चॉकअप होत असतंय. तर जमिनीवर त्या पीएच जर जास्त असेल तर जमिनीवर हा पांढरा थर हा आपल्याला साचलेला दिसतो. तर हा पीएच आपल्याला कमी जर करायचा असेल जास्त झालेला, तर त्याचसाठी आपण जिप्सम, सल्फर, पुन्हा फॉस्फरिक ॲसिड इत्यादी आपण वापरून हा पीएच कमी करू शकतो. जर जिप्सम वापरलं तर जास्त क्षारयुक्त जमीन असेल तर त्या ठिकाणी जिप्सम हे खूप चांगल्या प्रकारे काम करतंय व सल्फर जर आपण टाकलं तर जमिनीतील जे बॅक्टेरिया आहेत त्या सल्फरचं रूपांतर हे फॉस्फरिक ॲसिडमध्ये करतात व आपला पीएच हा कमी करण्यास मदत होते. जर आपल्याला पीएच हा मेंटेन ठेवायचा असेल तर आपण शेणखत, कंपोस्ट खत किंवा आपण हिरवळीचे खत पण वापरू शकतो व आपण जर युरिया न वापरता अमोनियम सल्फेटचा जर वापर केला तरी तिच्यामध्ये सल्फर जात असल्यामुळे आपल्या जमिनीचा पीएच हा मेंटेन राहतो. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पीएच विषयी आपण माहिती बघितली आहे. जर पीएच जमिनीचा वाढला तर त्याला कमी कशाप्रकारे करायचं, कमी झालं तर त्याला कशाप्रकारे वाढवायचं व जमिनीचा व पाण्याचा पीएच आपल्या पिकावर काय परिणाम करतो, अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर काय परिणाम करतो, कार्यक्षमतेवर काय परिणाम करतो. तर ह्याप्रमाणे आपण सगळी माहिती डिटेल माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व आपल्या कृषी समृद्धी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.